हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? पायल प्रतीक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत करते परत एकदा. आणि आज पण प्रतीक नाही ब्लॉग स्टार्ट करायला माझ्यासोबत, कारण की तो गेलाय दूध आणायला. आणि मी आंघोळ करून अशीच बसली आहे. त्याला नाश्ता दिला पहिला, मेकअप वगैरे काही नाही केला, टिकली वगैरे काही नाही लावली. पहिलं म्हणलं ब्लॉग स्टार्ट करावं आणि मग आवरावर करावी बाकीची सगळी. बसली नारळ पाणी पीत. खूप जास्त तहान लागली उन्हाळ्याची. बापरे, एवढी तहान लागते सारखी. म्हणजे असं बाहेर जाऊन आलं ना आतमध्ये, इथे गॅलरीमध्ये आतमध्ये आलं की लगेच तहान लागते. म्हणजे हद्दच पार केली उन्हाळ्याने. आता तर सुरुवात आहे उन्हाळ्याची. आगे आगे देखो क्या होता है. आणि माझी डिलिव्हरी तर भर उन्हाळ्यात आहे, एप्रिलमध्ये. पुढच्या महिन्यात तर किती ऊन असतं, तरी मला गरम पाणीच प्यायचं. गरम पाणीने आंघोळ करायची. काय होणार आहे माझं? मी तर शिजून निघल, शिजून. म्हणून म्हणलं सकाळी सकाळी नारळ पाणी प्यावं, जरा जळजळ कमी होईल. की जळजळ होती, इतकी जळजळ होती की प्रमाण जास्त वाढलंय. प्रतीक, मी रोज प्रतीकला सांगते ना की प्रतीक बघ ना, जळजळ होती खूप जास्त. प्रतीक म्हणतो अगं रोजच होतीये, आता बाळाला जावळ येत असल. असला राग येतो ना मग असं बोलल्यावरती प्रतीक. पण त्या जळजळवरती काय उपाय तरी सांगा ना, असं माझं म्हणणं असतं. अरे काहीतरी उपाय सांग मला, हे नको सांगू जावळ येते म्हणून, कारण ते मला माहिती आहे जावळ येत असेल म्हणून जळजळ होतीये. काय खाल्लं नाही तरी जळजळ होती. म्हणून म्हणलं बघावं ट्राय करून. नारळ पाणी पिल्यावरती सकाळी सकाळी जळजळ होती का दिवसभर, म्हणून नारळ पाणी पिते सकाळी सकाळी. तर चला, आजचा दिवसभराचा ब्लॉग तुम्ही बघा एंडपर्यंत. अजिबात स्किप करू नका. आपण काय काय मजा मस्ती करतो ते बघा ब्लॉगमध्ये. आणि काल तुम्हाला म्हटलं होतं की थोडंसं बाहेर जाऊया, पण नाही जाता आलं. प्रत्येक दिवसभर फुल बिझी होता. आज असं वाटतंय त्याला भेटन वेळ म्हणून मग आपण जाऊया बाहेर थोडंसं. चला मंडळी, आपण जाऊया हॉस्पिटलमध्ये बीपी चेक करायला. हो, कधीच केलंय. हाय गाईज, पायल प्रतीक ब्लॉगमध्ये स्वागत आहे माझ्याकडून पण. रोज नाही, 2 दिवस झाला आता प्रतीक नाहीये ब्लॉग स्टार्ट करायला. आता तो त्याची कामच असतं काय ना रे. आता बोलतो काय बोलायचं? अरे आता करू आलो मी. हो, पडदा पडला ना. काय आपल्या घरात भूत धरी. मी त्याला लिपस्टिक लावते. हिला असताना लय पारुशी ही घरात असताना भूत कसं येणार? लय पारुशी दिसते. भूताला पण कॉमन सेन्स पाहिजे, कॉमन सेन्स आहे गाईज, पण पायलला नाही. हो, गप्पच बस. तर पायल चालली आता बीपी चेक करायला. आणि डेली डेली बीपी चेक करायला लागतं, पण डेली जात नाही. त्या दिवशी आपलं जे राहिलं होतं बघा पुरण, ते नाही का पुरणपोळीचं, त्या पुरणाची पोळी आज परत खायची. तर घालतानाच आपण 1.5 किलो घातलं होतं पुरण. हो, मग ते आता खूप जास्त आहे, त्याच्या पोळ्या बनवलेल्या आहेत. मग आता प्रत्येक मस्तपैकी दूध पोळी खाणार आहे. तर काय करायचं काय, आमचं ग्रहणाचा व्लॉग डिलीट झाला. मग ते रो जाणे द्यावी. किती मेहनतीने मी व्लॉग केला काय तर होता, काय, मीच किती केला सेवा होता. केली ती प्रत्येकची माझी, किती सेवा केली ती प्रत्येकची तुम्हाला माझी. भाग्य नाही लाभलं तुम्हाला. मी पायलची सेवा केली, भाग्य ती रेकॉर्ड करून नाही ठेवता आलं मला. उद्या पायला दाखवलं की बघ मी केलं होतं. आता मला बोलता येईल ना, काय केली तू माझ्यासाठी? सगळी रेकॉर्डिंग डिलीट झाली. काय केलं तू? मी उद्या व्लॉग बाळाला दाखवला असतं, व्लॉग टीव्हीला लावून बघ किती मी हे केले. मम्मीची सेवा आम्ही केली, काय काय केलंय. मम्मीची बघ सेवा किती केली. पण ते भाग्य तुम्हाला नाही लाभणार, त्याचे मला दुःख झालंय खूप. हिनेच काही तर शाळा केलेली ती. मी नाही तुझ्याकडे मोबाईल दिला होता. जादू मंत्र केलाय माझ्यावर तेव्हा मला डोकं जागेवरच नव्हतं. काय डिलीट करतो मला कळत नव्हतं. होय, डिलीट झालं मला कळलं, अरे व्लॉग डिलीट झाला. शेट. बापरे. तर जाऊ आता. रेडी झाले मी. मला जाऊया बीपी चेक करायला. जाता जाता तेवढा दम लागतो की तो बीपी हायच होतो, म्हणून तिथे गेल्यावर 5 मिनिटं बसायलाच लागतं नॉर्मल होईपर्यंत. चलो अभि झालंय आमचं. माझा बीपी चेक करून झालाय. आजचा बीपी पण नॉर्मल आहे, म्हणजे नॉर्मलच बीपी येतो, पण तरी पण डॉक्टर सांगतात चेक करायला. माहित नाही आता का सांगतात ते. करायचं आता, जवळ हे हॉस्पिटल म्हणून. घेऊन ये ना खाली, मला बघायचंय. चला आता घरी चाललोय मी. त्यापैकी पायलने मला दूध आणि पोळी दिलेली आहे. आणि हे बघा 2 पोळ्या आणि दूध. तुम्हाला पोळी कशा बरं आवडते मला कमेंट करून नक्की सांगा. आमटे बरं तुम्हाला पोळी खायला आवडते का दुधा बरं? मला दुधा बरं खूप आवडती. आणि मला आधी पोळ्या एवढ्या आवडायच्या ना, एवढ्या पोळ्या कुठं केल्या की मला बोलायची पहिले मला पोळ्या आवडतात, हे बाळा खा. पण जसं जसं मी मोठं आलो ना तसं मला पोळ्या खाऊन नाही लागला त्रास. म्हणजे कसं पोळ्या खाल्ल्या ना मी, डस होणं, जळजळ होणं, ह्या गोष्टी वाढल्या. त्यामुळे मी पोळ्या खूप अवॉइड करायला खायला. आता मी एका वेळेस 4-4, 5-5 पोळ्या खायचो. एवढ्या मला पोळ्या आवडायच्या. आता पण आवडतं, पण आता त्यानंतर होणार त्रास सण नाही होत पोळ्या खाल्ल्यानंतरचा, त्यामुळे एवढ्या पोळ्या खात नाही. तर आता नाश्ता करतोय. या तुम्ही. आणि मस्तपैकी टीव्हीला काहीतरी लावतो आणि नाश्ता करतो. कारण पायलची मी वाट बघू शकत नाही, कारण पायल तिला बनवते अंडा पोळी.
मी पुरणपोळी खातो ती अंडापोळी. कारण ती आल्यानंतर खाल्लं तर मग समजू शकता का तुम्ही, माझं मन दोन्हीकडे जाईल. त्यापेक्षा मी पहिलं खाऊन घेतो आणि पोट माझं भरून घेतो. तरी पण ती आलेलीची बरवाच घेऊन. तर काय बोलायचं तुम्ही सांगा. बोललोच तो, नाव घेतलं आणि शैतान हाजीर. मी तेच म्हणलं की पायल अंड्याची पोळी घेऊन नसतं मी पहिलं खाऊन माझं पोट भरून घेतो. कारण आपलं 50-50 होईल ना. मग माझं मन तिथं जाईल तिथं अर्ध जाईल. पण तोपर्यंत पकलीच. ऐक ना, तू तसं पण नाही खाऊ शकत का सांग. का तू दूध खातोय आता, त्यात मिरची आहे, कांदा आहे, टमाटर आहे, उलटी होईल तुला. त्यापेक्षा दूध आणि पोळी खा. दमली पहिले बस मग खा. आता चला जरा खातो, जेवण वगैरे करतो आणि जातो. मागं माझं काम आहे, काम करून घेतो. आता मी फरशी वगैरे पुसून आहे ना, म्हणजे दुपार झाली आता. फरशी वगैरे दुपारीच पुसली मी आज उशिरा. तर फरशी पुसून मी कपडे चेंज केले होते कारण की मला एक व्हिडिओ करायचा होता. तर प्रत्येक गेलं ताक द्यायला आणि मला सोबत पण नाही घेऊन गेला. करत बसून मी बोर झाली आहे खूप जास्त. हे बघा माझं तोंड पण किती खराब झालंय तेव्हा. असं वाटतंय फेस पॅक लावावा, पण आता नाही. आता खूप झोप पण आली आहे मला आणि त्यात प्रत्येक घेऊन पण नाही गेला मला सोबत. काय करू आता, जाता पण येत नाही कुठं, चालत तर जाऊ शकत नाही. बाहेर एकटं फिरून तरी मी काय करणार आहे. म्हणून त्याला म्हटलं होतं चल मला घेऊन, पण नाही घेऊन गेला. काय करायचं आता, जाऊन द्या, झोपूनच जातात. तर गाई झोप वगैरे झालेली आहे आमची. पायल झोपली अजून आणि पायल झोपली अजून गाईच. तर मी म्हणणे चालू आहे, माझं काम आहे. उशीर झाला आहे जरा. ते एक मागं मशीनला काहीतरी लावायचं आहे, काहीतरी नाही कारण तुम्ही सांगतोय का तुम्हाला सांगितलं. मला मंडेमध्ये काम आहे, मंडेमध्ये चाललं मी. तोपर्यंत मी जाऊन येतो. आल्यानंतर मला ताक वगैरे बनवायचं आहे. म्हटलं मी व्लॉगमध्ये दिसलो नसेल सकाळपासून, तर थोडाफार दिसलो असेल तुम्हाला. मी असं करता डोळे माझी बाकी ती बाळगतात. हसले की दिसतच, हसल्यावर तर दिसतच नाही. पायल झोपली आणि चला तर मी जातो खाली. जागे का? हां उठली आत तशी. मॅडम उठल्यात आराम करून. बोला तुम्हाला सगळं पुढं पाहायला दिसणार आहे. मी आल्यावर मला जायचं लगेच मागं ताक पॅक करण्यासाठी. तर चलो तू लवकर या. हां लवकर मला जायला 1-7:30 वाजता यायला परत. जायला तसं यायला तस. मला कैरी आण, कैरी. सोनू आहे कैरी आण, आठवणीने भेटणार 100%. घेऊन या. आमच्या इथं आज पाणी नाही. हे बघा पूर्ण टाकी रिकामी. आता आमच्याकडे एवढंच पाणी आहे. हे जे आहे हे मी स्वयंपाकाला वापरते आता. आणि आज पाणी नाही आलंय, अचानकच नाही आले. सूचना पण नव्हती मिळाली, नाही तर कालच एक्स्ट्रा पाणी भरलं असतं. आता कमी पाण्याच्या खर्चामध्ये, कमी पाणी बजेटमध्ये स्वयंपाक बनवते. आज डाळ पालक बनवते मस्तपैकी. आणि प्रतीकचा फोन पण आलता, तो पण येतोय आता. त्याला म्हणली आता कैरी घेऊन ये मला. कैरी मम्मी आली पाणी घेऊन. किंजलच्या मम्मीकडनं आणलं का? पण झालं आता पाणी आपल्याला. अजून भाकरी बिकरी व्हायच्यात की, काढ चल. भाकरीला ठेवलं ना मी काढून पाणी. चलो पाण्याचा जुगाड पण झालेला आहे. स्वयंपाकाला लागते आता. मम्मीने आणले पाणी. असं वाटतं प्रतीक आलाय. प्रतीकच्या गाडीचा. कुठे आहे माझी कैरी? बघा ही झाड किती बघा ती. 100 रुपये. वेर इज माय कैरी? अरे हां केंद्राला पण तसं विचार नाही भेटते काय काय सर. कशी पावशर होती? सांगितलं की तुला फोनवर आता. का फोडतोय तिला? अरे किती रुपयाला होती एवढी कैरी? भेटलं. प्रेमच नाही तुला. माझा हात हे पिठाचा आहे, मी नाही धरू प्रेम शकत. काय प्रेम त्यात. नाही धरू शकत ना मी आता. कैरी घेऊन आलो. हां काय म्हणला सर? काय म्हणलं? सोनू पाणीच नाही आलं आज. होय रे सोन? हा थांब जरा मला काम करून दे पहिला. पाणी नाही आलं. पाणी पण सूचना तर आली नव्हती ना काय पाण्याची. पाणी होत नाही आपण काय नाही ना भरून. इथंच नाही पाणी, तर मागून आणले. तरी पण नाही सर. मग शिराणीकडनं आणलं थोडंसं स्वयंपाकाला. आता मम्मीने परत किंजलकडनं काही कळशी आणली. इथं कुकर लावलाय आणि इथं माझ्या भाकऱ्या चालल्या. ते भाकरी करते. डान्स करायचा, डान्स प्रॅक्टिस, डान्सची प्रॅक्टिस. युट्यूबला लावायचा व्हिडिओ, सगळ्यांचे व्हिडिओ बघायचे. कुणी कसं कसं केलंय. तुम्ही आणि पप्पा डान्स करायचे. अहो पण आपल्या फॅमिली मधून तुम्ही करा. आपल्या फॅमिली मध्ये ना हा कोणी नाही.
जाऊ दे, आपण दोघं करू आहे ना. येऊन डान्स करतील किंवा काय करतील कोणी नाही. आपण दोघं करू. आपण आहे ना इंटरेस्ट बस. असे रिॲक्शन गप्प बस आता. आपण दोघं करणार आहे ना. आपण रील्स काढून हा रील्स काढून आपण काय म्हणली डान्स ठेवणार आहे कसा करणार आहे कार्यक्रम त्यांचं काय नाही, आपण ठरवायचं असतं गेम्स सगळं. घेणार म्हणजे गेम्स घेणार 10 गेम्सला तुम्ही 10 चॉकलेट ठेवा रेडी करून 10 चॉकलेट 10 विनरला काय ते गेम्स घेईल तासभर असं तासभर एंटरटेनमेंट होईल. अचानक मग कोणाला ये म्हणायचं ना ये बाई गम खेळायला म्हणून कसं काय अचानक नाही, आपल्या फॅमिली मधल्याच लोकांना बोलवतात. गेम्स वगैरे घेईल. गेम्स नाही तुम्ही डान्स करणार आहे घागरा घालून. तर पप्पा गेले ते ताक द्यायला एका गिरायकाला, आता येतील. आमचं जेवण झालंय करून. हे काय मम्मी? हे बाबळीच्या शेंगा आहेत बाबळीच्या शेंगा आहे, त्याची येड्या पावडर बाबळीच्या करायची. येड्या बाबळीच्या शेंगा. येडी बाबळ. येडी बाबळ म्हणतात हा तर त्याच्या शेंगा आहेत येड्या बाबळीच्या. हा तर मला असं एका काकूंनी सांगितलं होतं उपाय. म्हणले ह्या बाबळीच्या आहेत ना शेंगा ह्याच्या वाळवायच्या चांगल्या हा आणि ह्याची पावडर करायची हम्म. आणि रोज सकाळी मधाबरोबर नाहीतर गरम पाण्यात खायची. हा तर प्यायचं. हा प्यायचं टाकून गरम हा, पाण्यात. प्यायचं. हे हड्डीसाठी खूप चांगलं असतं उपयोगी. आता माझं कसं आता वय झालंय वयामानानुसार हाडे मम्मीच्या हाडकले आणि माझं आता हे पण होत आले ना. म्हणजे कॅल्शियम गेलं एक प्रकारच्या. मम्मीच्या अंगातलं पूर्ण कॅल्शियम गेलं आता खरंच. तर त्यामुळं म्हणलं बघू उपाय करून. तरी काही जास्त दिवस नाही प्यायचं, थोड्या दिवसच प्यायचं. एक महिना बघू फरक पडतोय हा. तर माझी लय हाडकं दुखतात लय. पण मम्मी असं नको व्हायला की काय उगाच दुसरं नाही खायचं. नाही, चांगलं असतं आयुर्वेदिक आहे. खरं ना. बघा बाबा सर्च करा तरी पण. पावडर बनवायची बारीक बारीक द्यायची. आणि ती कशात बनवायची? मिक्सर मध्ये होईल का? हो मिक्सर मध्ये मिळत नाही सहसा. बाबीचे झाड आहेत भरपूर. आहे तशी पण पुण्यात वगैरे नाही का असं शहरी भागात झाडावर नाही. चढायचं हे ते. हा त्या खालीच पडतात वाळून. मग आणल्या होत्या ओल्या होत्या, आता सुकल्यात चांगल्या कडक झाल्यात. मी चांगलं देऊन त्यांना. कडक झाल्यात. धुतल्या त्या मम्मीने आणि मग धुवून त्या वाळवल्यात. आता त्याची पावडर करून बघू काय फरक पडतो का. नाही तर पप्पानी मम्मीला कॅल्शियमच्या गोळ्या पण आणल्या होत्या, पण ते मम्मीला लक्षात नाही राहत. गोळ्या खायला लई कंटाळा येतो मला. कंटाळा येतो आणि लक्षात पण नाही राहत मम्मीच्या. लक्षात पण राहत नाही. असं प्रॉब्लेम. गोळ्या खायचा कंटाळा येतोय तुम्हाला. खरं आहे, पण त्या गोळ्या पण चांगल्या नाही खायला. लय. गोळ्या खायचं म्हणलं ना की भीतीच वाटते मला. पण मम्मी कॅल्शियमच्या गोळ्या चांगल्याच असतात मम्मी. मला गोळ्या युज होत नाहीत. काय होत नाही गोळ्या मला युज होत नाही. लगेच तोंडावर सूज येते माझ्या. म्हणजे कसं असं हे नाही होत, नाही होत मम्मीला. ते मग असं वाटतं की नाही का अरे लय झोपली का काय. नाही पण त्या गोळ्यांमुळे सूज येते तोंडावर असं. मग आणि बघितलंय मी पण लय वेळा मम्मीच्या तोंडाचं नाही का गोळ्या खाल्ल्या ना कधी तर सुजलेलंच असतं लय. डोळ्याच्या खाली असं सुजलेलं असतं. काही जरी दुखलं ना माझं. आता परवा इतकं डोकं दुखत होतं, इतकं डोकं दुखत होतं. त्याला परवा मला गोळी घेतली नाही का. आता गोळी घेतली की मग दुसऱ्या दिवशी माझं इतकं तोंड सुचतं आणि डोकं बिकं जळजळ होतं. मला नाही गोळी सण होत. आता पण मला इतकं सगळे हाडं दुखतात माझे. बघू ह्याच्याने काय फरक पडतो का. चला मंडळी ब्लॉग इथंच एंड करते. हा वाला खूप जास्त उशीर झाला त्याच्यामुळे ब्लॉगमध्ये जास्त काही घेतलं नव्हतं आणि ना स्पेस पण मध्ये मध्ये फुल होतात. आता मला टेन्शन आले की जसं ढोळे जेवण जवळ आले, हा मोबाईल आम्हाला रिकामा करावा लागणार आहे. ह्यातला स्पेस रिकामा करावा लागणार आहे. शूटसाठी भरपूर स्पेस लागणार आहे आणि म्हणून टेन्शन आलं. तर होईल आता करूया आपण उद्या बसल्यावरती तेच काम करूया. स्पेस मोकळा करायचं. तर चला हा ब्लॉग इथं सेंड करते. ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा. बाय बाय.